नमस्कार मित्रांनो. तुळा राशीकरता गेल्या जवळ-जवळ 1.5 ते 2 महिने काही ठीक नव्हती. म्हणजे बरंचसं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्ही बघितलेलं असेल. खरं पाहिलं तर तुमची जी रास आहे, मी मेहनत करून पुढे जाणारी आहे आणि बौद्धिकसुद्धा खूप चांगलं आहे. असं असूनसुद्धा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन असेल, आरोग्य असेल किंवा अर्थ किंवा पैसे या संदर्भात बरेचसे त्रास तुम्ही अनुभवलेले होते. अर्थात याचं कारण काय होतं? कारण होतं मंगळाचं भ्रमण. तुमच्या व्ययस्थानामधून मंगळाचं भ्रमण होत होतं. अर्थात त्याच्यामुळेच त्याचे त्रास तुम्हाला जाणवले होते. म्हणजेच गुरूचा तुम्हाला संपूर्ण साथ असूनसुद्धा गोष्टी अशा प्रकारे थोडा वेगळा अनुभव तुम्हाला मिळाला होता. अर्थात आता जे मंगळाचं भ्रमण आहे, हे तुमच्याच राशीमध्ये म्हणजे तुळ राशीमध्ये असणार आहे. दिनांक 14 सप्टेंबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत. तर याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नेमके तुमच्याकरता कसे असणार आहेत? तुमच्या जीवनातलं कोणतं क्षेत्र आहे की जे सगळ्यात जास्त प्रभावित होणार आहे? प्रत्येक लग्नाकरता तुळ राशीचं जर अनुभव असतील मंगळाच्या भ्रमणाचे, हे नेमके कशा प्रकारचे असतील? या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात आपण मेष लग्नापासून करू. जर का तुमचं मेष लग्न असेल आणि तुमची रास तुळ रास असेल, तर बेसिकली मेष लग्न आणि तुळ रास असेल, तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात. म्हणजे तुमच्याकडे बौद्धिकसुद्धा खूप चांगलं आहे आणि मेहनत करण्याची सुद्धा तयारी तुमच्यामध्ये अतिशय चांगली आहे. फक्त एकच गोष्ट आहे, की थोडंसं भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे तुमच्यामध्ये चांगलं असतं, हेल्दी असतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि ग्रास्पिंग खूप चांगलं असतं. एकंदरीत तुमचं अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व दिसून येतं. अर्थात गेले साधारण 1 ते 1.5 महिने काही बरोबर नव्हते. आरोग्याच्या संदर्भातले त्रास तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनुभवले असतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. आता मात्र काळजी करू नका. गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत. म्हणजे मंगळ 14 सप्टेंबरनंतर तुमच्या राशीमध्ये येणार आहे किंवा सप्तम स्थानामध्ये येणार आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. म्हणजे जो तुमचा मूलभूत गुणधर्म आहे तो प्रत्यक्ष दिसून येईल आणि तुम्ही मांडलेले अंदाज खरे ठरते आणि त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास किंवा उत्साही जो नेचर आहे, स्वभाव आहे, तो जबरदस्तपणे पुढे येणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तरीसुद्धा फेमस होणं आणि तुमच्या कामाची वाहवा होणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित मिळणार आहेत. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान निश्चित करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत, म्हणजे त्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकडे करता सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा अतिशय उत्तम असणार आहे. फक्त इथे 2-3 गोष्टी आहेत, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल क्रंचेस. लक्षात घ्या, जरी तुमच्या मनाप्रमाणे जरी गोष्टी घडत असल्या, तरी थोडासा खर्च हा तुमच्याकडून थोडा जास्तच होतो. तर हा जो खर्च आहे, हा खर्च तुम्हाला या दरम्यान सांभाळणं थोडंसं गरजेचं राहील. खर्चावर तर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदार आहे, त्याच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर कालावधी अतिशय चांगला आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या आणि पूर्ण जिद्दीने, पूर्ण उत्साहाने आणि पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमचे विचार अतिशय अचूक येते या संदर्भात खात्री बाळगा. यानंतर आपण चर्चा करू, जर का तुमचं वृषभ लग्न असेल आणि तुमची रास तूळ रास असेल, म्हणजे 6व्या स्थानात चंद्र असेल, तर साधारणतः लक्षात घ्या, तुमचा जो तृतीयश आहे, हा तृतीयश तुमच्या 6व्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही लवकर स्ट्रेस घेणारे आहात. छोट्या-छोट्या गोष्टीचा थोडासा जास्त विचार करणारे आहात आणि आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या कुरबुरी आहेत, यासुद्धा तुमच्यामध्ये थोड्याशा जास्त दिसून येतात. अर्थात लक्षात घ्या, येणारा जो म्हणजे आता जो गेला कालावधी या दरम्यान थोडंसं रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही त्रास सहन केलेले असते. रिलेशनशिपच्या गोष्टी असतील किंवा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा या संदर्भात काही त्रास किंवा तुमचे अंदाज चुकणे असा काही अनुभव तुम्ही घेतलेला असेल. अर्थात त्याच्यातून तुम्ही बाहेर निश्चितच येत आहात. 6व्या स्थानामध्ये आता मंगळाचं भ्रमण होणार आहे 14 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंत. अर्थात हा जो 6व्या स्थानातला मंगळ आहे, हा सामान्यतः अशुभ फलदायी मानला जातो, परंतु तुमच्याकरता हा मंगळ शुभ फलदायी असेल. कारण द्वितीयातला जो गुरु आहे, पंचम दृष्टीने तुमच्या 6व्या स्थानाला पाहतो आहे. अर्थातच त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार आहे, ती म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी तुमच्यासाठी होणार आहेत, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्या अन्वये काही चांगले लाभसुद्धा मिळतील. अर्थात काही चांगले लाभ तुम्हाला मिळतातच आहेत, त्याच्याबद्दल काहीच काळजी नाही. परंतु आत्ता गोष्टी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सकारात्मक घडते आणि त्यामुळे
तुमचा जो उत्साह आहे तो चांगला दांडगा होईल आणि तुमचं जे लग्न आहे बेसिकली हे मेहनत करणारं लग्न आहे आणि रास ही सुद्धा मेहनत करणारी आहे. म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भात जी काही तुम्ही मेहनत केलेली होती त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि अति मेहनत करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होईल. बस तुम्हाला हीच गोष्ट सांभाळायची आहे. बाकी जर का सांगायचं झालं तर कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. जरी 6व्या स्थानात मंगळ असला तरी तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं मिथुन लग्न असेल आणि तुमचे रास तुळ रास असेल, तर जर तुमचं मिथुन लग्न आणि तुळ रास असेल, लक्षात घ्या तुमचं व्यक्तिमत्व हे सदाबहार नेहमी उत्साही, अशा प्रकारचं उत्साही, आनंदी आणि नीटनेटकं राहणारं, म्हणजेच स्टेटस घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे. जे का चांगलं, जे का उत्तम तेच आपण घ्यायचं आणि थोडंसं दिलखुलास अशा प्रकारचं आहे. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा चांगली आहे आणि त्याच्यातला जो सेन्स असतो तो सुद्धा तुम्हाला चांगला ठाऊक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा तुमची भक्कम आहे. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला तसे काही प्रॉब्लेम कधी येत नाही, फक्त थोडेसे खर्च जास्त होतात. आता त्या गोष्टीवर थोडंसं नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. गेल्या साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, घरातला जो कारभार आहे तो काही नीट चाललेला नाही. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग तुम्ही बघितलेले असतील. घरातल्या व्यक्तींच्या अशा गोष्टींमुळे थोडंसं त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा दिसून आलेला असेल. मात्र आता काळजी करू नका. जो चंद्र आहे, जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थात तुम्ही काही ठिकाणी ऐकलं सुद्धा असेल की तुळ राशीला खूप चांगले दिवस आलेले आहेत, तुळ राशीच्या मनासारख्या गोष्टी होत आहेत. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तसा काय अनुभव मात्र आलेला नव्हता. आत्ता मात्र तो तुम्हाला अनुभव निश्चित येणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही अनुभवाल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही काम कराल किंवा ज्या गोष्टी तुम्ही मनात ठाणलेल्या आहेत त्या नक्की पूर्ण होते. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान नक्की करू शकता. त्याचप्रमाणे जर का रिलेशनशिपचा मामला असेल, म्हणजेच रिलेशनशिप नवीन बनवायची असेल, तरीसुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला त्याचे लाभसुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार. अनपेक्षित काही लाभ तुम्हाला निश्चित मिळतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्याने थोडासा या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले एक थोडेफार त्रास तुम्हाला दिसू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. मात्र तुम्हाला प्रयत्न करणं किंवा एफर्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही जे दिलेले प्रयत्न आहेत त्याला अपेक्षित यश निश्चित मिळून देणार आहे. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुमच्यातला उत्साह आहे हा जबरदस्त दिसून येईल. तर एकंदरीतच ज्यांचं मिथुन लग्न आणि तुळ रास आहे त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. पंचम स्थानातला जो भ्रमण करणारा मंगळ अतिशय उत्तम असणार आहे. इथे फक्त 1-2 गोष्टी आहेत, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. असे कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपला कालावधी चांगला असेल तर आपण थोडंसं बेभान होतो, थोडंसं बेछूट होतं आणि तुमचं लग्न किंवा राशी त्या संदर्भात थोडीशी पुढे जाणारी आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. बाकी जर का सांगायचं झालं तर हा संपूर्ण कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी किंवा भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं कर्क लग्न आणि तुळ रास असेल, तर बेसिकली तुमचं कर्क लग्न आणि तुळ रास असेल तर घरातल्या व्यक्तीची तुमची जी अटॅचमेंट आहे ही नेक्स्ट लेवलची आहे. म्हणजे तुमचं जे सुख आहे हे मुळात घरातल्या लोकांमध्ये आहे, घरातल्या व्यक्तींमध्ये आहे. म्हणजे तुमच्या घरातले व्यक्ती सुखी असेल, आनंद असेल तर साहजिकच तुमचा सुद्धा मूड खूप चांगला असतो आणि आईबरोबरचं जे अटॅचमेंट आहे ते सुद्धा एका वेगळ्या स्तरावर आहे. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की जे काही तुम्ही निर्णय घेत आहात ते चुकीचेच होत आहेत. तुमचे म्हणजे धावपळ जास्त होते, दगदग जास्त होते, मेहनत करणारे तुमचं लग्न आहे तरीसुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. असा काहीसा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. भावंडांबरोबर वादविवाद होणं, महत्त्वाचे कामाच्या संदर्भात निर्णय फेल्युअर होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असेल. आत्ता काळजी करू नका, गोष्टी हळूहळू बदलणार आहे. 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी मंगळ हा तुमच्या चतुर्थात असणार आहे. अर्थात चतुर्थातला मंगळ हा अशुभ फलदायी मानला जातो, परंतु तुमच्या राशीकरता किंवा तुमच्या लग्नाकरता हा जो मंगळ आहे हा राजयोगकारक आहे आणि व्ययभातला जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने चतुर्थ भावातील मंगळाला बघणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो वीक पॉईंट आहे गृहसौख्य किंवा घर किंवा फॅमिली यांच्या संदर्भातलं जे तुमचे इंटरॅक्शन आहे ते अतिशय चांगलं असणार आहे. घरात सुख समृद्धी येणार आहे आणि नवीन काही चीजवस्तूसुद्धा तुम्ही घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तीर्थस्थळी जाणं आणि तत्संदर्भातले काय चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे काही गोष्टी तुम्ही या दरम्यान निश्चित अनुभवणार आहात. इथे फक्त एकच गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील
या संपूर्ण कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना म्हणजे कर्क लग्न आणि तुळ रास ही ज्यांची जी स्थिती आहे, त्यांना समजा बाहेरगावी जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, तर त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम आहे. तुम्ही तुमचं परदेश गमन हे निश्चित होईल. त्याला समजा थोडेफार जरी प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश नक्की लाभणार आहे. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचं आर्थिक व्यय. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ती तुळ रास आहे, तिकडेच मंगळ आल्यामुळे थोडंसं तुम्ही लाविश लाईफस्टाईलकडे जगणं तुमचं थोडंसं जास्त होईल. तिथे मात्र थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं सिंह लग्न असेल आणि तुमची जी रास आहे ही तुळ रास असेल, तर मुळातच तुम्ही बऱ्याच प्रमाणात मेहनत करणारे आहात. फिरणं वगैरे तुम्हाला आवडतं, ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला आवडतं आणि त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्ही पाहता. अर्थात आत्ता गेल्या 1-6 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. म्हणजे खर्च तुमचे भरपूर झाले होते. अनावश्यक अतिरिक्त खर्च हे जास्त झाले होते आणि आता थोडासा तुमचा खर्चिक स्वभावसुद्धा आहे. त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खरं तर गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अनुभव दिले असेल की वैवाहिक जोडीचं आरोग्य किंवा त्यांच्यावर मतभिन्नता अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव घेतलेले असेल. आत्ता मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणार आहे. 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान मंगळ जो आहे हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. मला ठाऊक आहे की गेल्या साधारण मार्च-एप्रिलपासून गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. कुठलीही गोष्ट तुम्ही करायला गेलं तर त्याच्यामध्ये फेलियर होत आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आता अशक्यपणे वाटायला लागल्यात आणि त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असेल. आत्ता मात्र काळजी करू नका. तुमच्यासाठी हा जो कालावधी असणार तो गोल्डन पिरियड आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर तुमचं जे लग्न आहे म्हणजे सिंह लग्न किंवा तुळ रास स्वतःच्या मेहनतीवरती पुढे जाणार आहे आणि तशाच प्रकारचा कालावधी आता येणार आहे. तो जोरदारपणे तुमची जे ध्येय असेल ते निश्चित करा आणि त्याच्यावरती संपूर्णपणे कामाला लागा. तुमची ध्येय निश्चिती किंवा तुम्हाला यश येणारच आहे याची नक्की खात्री बाळगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कदाचित तुम्हाला गेल्या 1-1.5 महिन्याच्या अनुभवाने वाटले असेल की फायनान्शियल किंवा आर्थिक संदर्भात गोष्टी कशा असतील. काळजी करू नका. आर्थिक संदर्भसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. मुळामध्ये जी कामं तुमची अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाहीत, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित होतील. त्यामुळे काळजी करू नका. हा कालावधी तुमच्यासाठीच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं कन्या लग्न असेल आणि तुमची तुळ रास असेल, याचा अर्थ तुमचा जो लाभेश आहे तो धनात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं जर का तुमची कुंडली असेल तर लक्षात घ्या, तुम्ही अतिशय बुद्धिमान असे व्यक्ती आहात. कधी काय करायचं, कसं करायचं, कशा प्रकारे करायचं याचं जे गणित आहे हे तुमच्याकडे अगदी व्यवस्थित असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थ किंवा पैसा किंवा लाभ हे तुम्हाला खूप चांगलं लाभतं. लाभाच्या संदर्भात म्हणजे आर्थिक गणितं कशी मांडायची, कशी पूर्ण करायचं याचं गणित तुमच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचं तयार असतं आणि पैशाच्या संदर्भात सहसा तुम्हाला कधीही त्रास होत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. खरं तर राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नेटनेटकं आणि टापटीप आहे. मात्र गेल्या साधारण 1-1.5 महिन्यापासून गोष्टी काही थोड्याशा वेगळ्याच झालेल्या तुम्ही बघितलेल्या असेल. म्हणजे तुम्ही निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय चुकायचे आणि बऱ्याच प्रमाणात तुमची शारीरिक मेहनत किंवा शारीरिक दगदगसुद्धा झालेली असेल. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणले गेले होते. ते तुटतील की काय अशा प्रकारचं सुद्धा काही परिस्थिती निर्माण झालेली असेल. अर्थात आता मात्र तशी काय काळजी करू नका. कारण 14 सप्टेंबर ते साधारणतः 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता तो आता तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, या संदर्भामध्ये द्वितीय स्थानातला मंगळ हा खरं तर तुमच्या लग्नाकरता अशुभ फलदायी असतो. परंतु आत्ताचा जो मंगळ आहे जो की तुमच्या द्वितीय स्थानात येणार आहे, चंद्रावर असणार आहे त्याचं भ्रमण आज तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येते. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम अशा प्रकारच्या सुद्धा काही संधी येतील की ज्यामुळे तुमचं इन्कम वाढू शकेल आणि ते कशा प्रकारे चूज करायच्या, कशा प्रकारे असं याची निवड करायची हे मात्र तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे तयार राहा. येणाऱ्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या संधी तुमच्या दारात येतील. लगेचच्या लगेच ते तुम्हाला त्या ग्रॅब करायच्या, पकडायच्या, जेणेकरून पुढे जाऊन तुमच्यासाठी गोष्टी इझी होणार आहेत. एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. गेल्या साधारण 1-1.25 महिन्यामध्ये जर का वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद खूप काही टोकाचे झालेले असेल, म्हणजेच आवाक्या बाहेरचे गेलेले असते, उंबऱ्या बाहेरच्या गेलेल्या असते,
तर त्याला कदाचित कायद्याचं स्वरूप या 1 ते सव्वा महिन्यामध्ये येऊ शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं तडजोडीचं धोरण बाळगा, जेणेकरून गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. याचप्रमाणे हा जो कालावधी आहे 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबर या दरम्यान असे कुठलेही मेजर डिसिजन घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं तूळ लग्न आणि तूळ रास असेल, म्हणजे तुमच्या लग्नामध्ये जर का चंद्र असेल, तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय लोभसवाणं, शिस्तप्रिय आणि बौद्धिक बाबतीत अतिशय उत्तम अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व, म्हणजे आकर्षक आहे. तुमचं व्यक्तिमत्व मॅग्नेटिक ज्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी ही तुमची आहे. राहणीमान कसं असावं, बोलावं कसावं, वागावं कसावं, आपण स्वतः इतरांसमोर कसं प्रेझेंट व्हावं हे तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे जमतं. आणि फॅशनचा सेन्ससुद्धा खूप चांगला आहे, बौद्धिकसुद्धा चांगला आहे आणि एक स्टेटस घेऊन चालणारं असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. अर्थात मेहनतीपणा हा सुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगला आहे. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. अनावश्यक जो स्ट्रेस टेन्शन होता त्याच्यामध्ये तुम्ही गुंतले गेला होता आणि नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. तुम्ही कुठला निर्णय घेतला तर तो चुकीचा होणं, वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणं आणि हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसला असेल. आरोग्याच्या संदर्भातले काही त्राससुद्धा या संदर्भात जाणवलेले असतील. काळजी करू नका. आता जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात तुळ राशीचा जो मंगळ आहे हा बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देतो. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे की भाग्यस्थानातला जो गुरु आहे हा तुमच्या राशीला आणि लग्नस्थानाला सुद्धा पाहतो आहे. म्हणजेच गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये जे काय मळब आलं होतं, जे काय स्ट्रेस आला होता तुमच्यावरती, तो तुम्ही झटकून नवीन उमेदीने, नवीन उत्साहाने कामाला लागणार आहात आणि त्याचा अनुभव तुम्हाला 1 ते सव्वा महिन्यामध्ये निश्चित येईल. जी काय तुमची ध्येय असेल, जे काय इच्छा आकांक्षा असेल त्याला तुम्ही गवसणी घालणार आहात आणि तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्णसुद्धा होणार आहेत. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. अर्थात महत्त्वपूर्ण कामं ती तुम्ही हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होताना दिसेल आणि भाग्याची साथ जी मगाशी म्हणालो ही तुम्हाला लाभल्यामुळे तुमची इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी असणार आहे. तर जरूर या संदर्भात कामाला लागा. तुमची इच्छा या दरम्यान निश्चितच पूर्ण होणार आहे. इथे 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये कागदोपत्री व्यवहार किंवा कायद्याच्या संदर्भातली काही कामं असतील त्या संदर्भात काळजी घ्या. त्या संदर्भात ढिलाई अजिबात करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. मात्र त्याचा सरळ परिणाम हा तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. तर या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं वृश्चिक लग्न असेल आणि तुमची रास तूळ रास असेल, तर बेसिकली वृश्चिक लग्न जर का तूळ रास असेल तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते थोडंसं धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आध्यात्मिक गोष्टीवरती किंवा धार्मिक गोष्टीवरती विश्वास ठेवणारा तुम्ही व्यक्ती आहात आणि त्या संदर्भातले काही अनुभवसुद्धा तुम्हाला आलेले असते. म्हणजे जीवनाचा अर्थ नेमकं काय, आपला जन्म नेमका कशाला झालेला आहे, त्याचं ध्येय काय आहे, अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात आपसुकच येत असतील आणि त्याचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्नसुद्धा करत असाल. आता तुमचं राहणीमान अगदी सुव्यवस्थित नेटकं आणि सौंदर्य किंवा तुमची पर्सनॅलिटीसुद्धा नजरेत भरण्यासारखी असेल. अशा प्रकारचा साधारण तुमचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी असेल. आता साधारण गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये थोडासा आर्थिक संदर्भात फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असतील आणि त्यामुळे आत्ता ही परिस्थिती सुधरेल की नाही सुधारणार अशा प्रकारचे काही प्रश्नचिन्हसुद्धा तुमच्या मनात उभे राहिलेले असेल. काळजी करू नका. 14 सप्टेंबर नंतर जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या व्ययस्थानात येणार आहे. अर्थात या संदर्भामध्ये सुद्धा व्ययस्थानातला जो मंगळ आहे हा साधारण अशुभ फलदायी संबंध जातो. परंतु आत्ता जो मंगळ तुमच्या व्ययस्थानात येणार आहे तो अशुभ फलदायी अजिबात नसणार आहे. त्याचं कारण तुमच्या सप्तम स्थानात, तुमच्या अष्टम स्थानात जो गुरु भ्रमण करतो आहे हा व्ययस्थानातला मंगळाला पाहणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी होईल या दरम्यान जी काही तुम्ही काम कराल त्याची दिशा योग्य असेल. अर्थात थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल, मेहनत तुमची शारीरिक जास्त होईल. परंतु काळजी करू नका. तुमची रास किंवा तुमचं लग्न हे मेहनत करणारच आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले अनुभवसुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्ही मेहनत करत चला. त्याचे आउटपुट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार आहे आणि अनपेक्षित लाभ वगैरे मिळणं हा सुद्धा प्रकार या दरम्यान निश्चित मिळणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्ती बाहेरगावी जाणार आहे किंवा परदेश गमन करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. मला ठाऊक आहे की तुमचं म्हणजे लग्न किंवा जी रास आहे ती थोडीशी सिक्रेटिव्ह आहे, मनातून लवकर ओपन करत नाही. मात्र 1-2 गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाच्या संदर्भातले जे त्रास आहेत, ते या दरम्यान डोकं वर काढू शकते किंवा आपला जो वैवाहिक जोडीदार आहे, त्याच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील किंवा तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे सुद्धा प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकतील. थोडंसं या संदर्भात कंट्रोल करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, जर का तुमचं धनु लग्न असेल आणि तुमची रास तुळ रास असेल, तर तुमचा जो अष्टमेश आहे हा लाभ स्थानामध्ये आहे. अर्थातच या संदर्भात आर्थिक बाबतीत तुमची जी पत्रिका आहे ही व्यवस्थित आहे. म्हणजे काही अनपेक्षित लाभ मिळणं किंवा अशा लाभाच्या संदर्भात किंवा आर्थिक संदर्भात तुम्हाला फारसे काही कधी त्रास होणार नाही. मात्र गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या काही ठीक होत नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करते किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर चाललेल्या नव्हत्या. म्हणजेच तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा सहकर्मी असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव आलेले असेल. तुम्हाला वाटलं असेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे आणि कदाचित मनामध्ये असे सुद्धा प्रश्न असतील की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे ते बदलावं, जॉब चेंज करावा. तसं मात्र अजिबात करू नका. आता हा जो मंगळ आहे, हा मंगळ 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. परंतु इथे एक गोष्ट अतिशय चांगली आहे, जी की तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या लाभस्थानातील मंगळाला पाहत आहे. अर्थात याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात येणारा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे ते जे काही काम केलेलं असेल त्याचा योग्य मोबदला मिळेल. एखाद्या लाभाच्या संदर्भात जरी तुम्ही अपेक्षा केलेली असेल, तर त्या संदर्भातल्या सुद्धा काही सकारात्मक गोष्टी नक्की घडणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान निश्चित संभवतो. फक्त 1-2 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण जर का गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये काही वादविवादाचे प्रसंग तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात झालेले असतील, तर ते जे प्रसंग आहेत किंवा त्या संदर्भातले कधी काही कायदेशीर घटना किंवा कायदेशीर बाब समोर येऊ शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचं कॉन्फिडन्सही स्पॉइल होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव या दरम्यान निश्चित येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडंसं चौकन्न राहणं किंवा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. बस या गोष्टी सांभाळल्या तर येणारा जो कालावधी आहे हा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं मकर लग्न असेल आणि जर का तुमची रास ही तुळ रास असेल, अशा प्रकारे जर का तुमची कुंडली असेल, तर अर्थातच तुमचं जे व्यक्तिमत्व आहे थोडंसं वेगळं आहे आणि बऱ्याच प्रमाणात वर्कहॉलिक ज्याला आपण म्हणतो, कष्टप्रद किंवा काम करणं किंवा मेहनत करणं, जिद्द, चिकाटी ही तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि त्या जोरावरच तुम्ही आयुष्यात पुढे जाता. याचप्रमाणे तुमचं जे बौद्धिक आहे ते सुद्धा चांगलं आहे. पेशन्स सुद्धा खूप तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं दिसून येतं. एकंदरीत अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुमचं दिसणं किंवा सौंदर्य किंवा पर्सनॅलिटी सुद्धा उठून दिसते आणि फॅशन कशा प्रकारे कॅरी करायचे हे तुम्हाला चांगलंच समजतं. आता गेल्या साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की तुमची दमछाक जास्त होत होती, फिरणं वगैरे जास्त होतं, बऱ्याच प्रकारचे कामंसुद्धा तुम्ही हाती घेतलेली असेल, परंतु ते पूर्ण होत नाही आणि हा अनुभव आत्ताचाच नाही आहे. जवळजवळ मार्च एप्रिलपासून अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील आणि गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन वाढच झालेली होती. मग आता याच्यानंतर पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, काळजी करू नका. 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अर्थात तुमचा चंद्र आहे तो सुद्धा तिथेच आहे. या चंद्राला गुरुचं बळ तुमच्या 6व्या स्थानामधून मिळालेलं आहे. काळजी करू नका. तुमची जी मेहनत करण्याची जी तयारी आहे, तुमचा जो मूलभूत गुणधर्म आहे, तो आत्ता या दरम्यान जबरदस्तपणे पुढे येईल. तुम्ही ऐकून असाल की तुळ राशीकरता दिवस खूप चांगले आहेत, गुरु खूप सकारात्मक आहे, परंतु असे अनुभव मात्र मिळत नव्हते. आत्ता हे अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील आणि ते मिळतील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात. म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले उत्तम अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. म्हणजेच प्रमोशन मिळणं किंवा चांगला एखादा जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळणं किंवा संधी मिळणं, अशा प्रकारचे काही नक्की तुम्हाला अनुभव येतील. तुम्हाला काही नवीन कामाची सुरुवात जरी करायची असेल तरीसुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे
लाथ मारीन तिकडे पाणी काढेन. तर तशाच प्रकारचं काही कार्यकर्तृत्व तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवायला येणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त इथे 1-2 गोष्टी या तुमच्यासाठी होणार आहेत, या मात्र निश्चित. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे ब्रेकअप होणं. ब्रेकअप होण्याचे संदर्भ या दरम्यान बरेचसे आहेत. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. गेल्या काही समजा महिन्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली असेल, तर या महिन्यामध्ये म्हणजेच आता जो कालावधी आहे, जवळ-जवळ 14 सप्टेंबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत या दरम्यान ब्रेकअप होण्याची जी संभावना आहे, ही बऱ्याच प्रमाणात जास्त बनते आहे. तर या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं, तर कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. हे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, की या दरम्यान कुठल्याही प्रकारचे असे मोठे निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि तुमची रास तुळ रास असेल, तर असं जर का तुमच्या पत्रिकेमध्ये योग असतील, तर तुमचं व्यक्तिमत्व हे अतिशय खास आहे. खास करून दोन्ही बाबतीत म्हणजे तुमचं राहणीमान खूप चांगलं असेल, तुमचं बौद्धिक पण चांगलं असेल, स्टेटस घेऊन चालणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असेल. म्हणजे तुमच्या राहणीमानाकडे बघून जो एक राजेशाही थाट तुमच्यामध्ये दिसतो, तोच तुमच्या प्रत्यक्ष बोलण्यामधून सुद्धा दिसेल. अर्थात तुम्ही थोडंसं कमी बोलणारे आहात, मितभाषी आहात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक विचार हे तुमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा वेगळं दिसतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे. परंतु गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवत होतं. गोष्टी काय तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. आरोग्याच्या संदर्भातल्या कुरबुरीसुद्धा जास्त वाढलेल्या होत्या आणि आर्थिक संदर्भामध्ये थोडासा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही अंदाज करायचा आणि आर्थिक संदर्भातल्या गोष्टी चुकत व्हायच्या. अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. आता मात्र काळजी करू नका. तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे 14 सप्टेंबरनंतर तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे आणि लक्षात घ्या तुमच्या तुळ राशीला आता जो कालावधी आहे अतिशय चांगला आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल, की तुळ राशीसाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे. परंतु आतापर्यंत असे काही अनुभव तुम्हाला मिळाले नव्हते. आता 14 सप्टेंबरपासून नंतर मात्र हळू तुमच्या जे तुमचे जे विचार आहेत म्हणजे साधारणतः तुमच्या राशीला जो गुरु चांगला आहे त्याच्या संदर्भातले चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला तयार व्हायला हवं. वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती तुम्ही हाती घेऊ शकता. वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेऊ शकता. तुमच्या कामाला तुमचे जे काही इच्छा अपेक्षा असते त्याला उंच भरारी घेण्यासाठी हा जो कालावधी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. फक्त तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला भाग्याची साथ उत्तम लागली. इथे एकच गोष्ट आहे, की थोडंसं ज्याला आपण तुमची दमछाक होईल, थोडंसं तुमचं जेवढं काम जास्त होईल, परंतु काळजी करू नका. तुम्ही केलेल्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या कामामध्ये सक्सेस ज्याला आपण म्हणतो, ते योग्य प्रमाणे मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव याही संदर्भात तुम्हाला मिळणार आहे. जीवनाची एक नवीन सुरुवात तुम्हाला झालेली दिसेल आणि त्यान्वये एक उत्साह, आनंद हा तुमच्यामध्ये निश्चित दिसून येणार आणि त्याच्यामुळे कामाला लागणं गरजेचं राहील. फक्त 1-2 गोष्टी तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून घरातले जे व्यक्ती असतील, घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण कालावधीमध्ये गृहसौख्याच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे नवीन घर घेणं, असलेलं घर विकणं, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होताना थोड्याशा कठीण होऊन बसतील. यानंतर आपण चर्चा करू, जर का तुमचं मीन लग्न असेल आणि तुमचं तुळ रास असेल, तर लक्षात घ्या या संदर्भात गेल्या काही म्हणजे जर का तुमचं मीन लग्न आणि तुळ रास असेल, तर थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे तुमच्या याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला दिसत येईल आरोग्याच्या संदर्भात छोटे-मोठे त्रास हे तुम्हाला राहतील. आर्थिक संदर्भात फारसे काही त्रास होणार नाहीत, परंतु आरोग्याचा संदर्भ हा थोडासा वेगळा राहील. आता साधारण गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की वैवाहिक जोडीदाराबरोबर जे ठिणग्या आहेत ते थोड्याशा जास्त तोडतात. ठिणग्या म्हणण्यापेक्षा भडका वगैरे सुद्धा उडाला असेल किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. तर यामुळे पुढे काय होईल असा सुद्धा थोडासा प्रश्न तुमच्या मनात उभा राहिला असेल. काळजी करू नका, तुम्ही आता याच्यातून बाहेर आलेला आहात. जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात अष्टम स्थान की त्याला आपण मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतो, हा शुभफलदायी मानला जात नाही, परंतु तुमच्यासाठी तो शुभफलदायी होणार आहे. कारण चतुर्थाचा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला पाहत आहे आणि तुमचा अष्टमस्थ जो चंद्र आहे त्याला सुद्धा गुरु जो आहे तो शुभफलदायी आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजेच 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबर या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहे आणि जी मनःशांती तुम्हाला पाहिजे होती गेल्या कित्येक महिन्यापासून
ती तुम्हाला आता जरूर मिळेल. म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत मानसिकता ही तुमची बऱ्याच प्रमाणात स्थिर होणार आहे. त्यामुळे अन्वये तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र इथं परत ती एक गोष्ट आहे, थोडीशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता आणि त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी पण येतील. म्हणजेच नवीन वस्तू विकत घेणं किंवा असलेली वस्तू जर का तुम्हाला विकायची असेल, तर त्या संदर्भातले सुद्धा काही चांगल्या संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळेल. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे करताना नीट लक्ष देऊन करणं गरजेचं राहील. तुमचे जे सिबलिंग असेल म्हणजे भावंड असेल, त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात पाळले जातील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. तर या संदर्भात जर का तुम्ही काळजी घेतली तर अर्थातच गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची जी नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जर का तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवाद जास्त झाले असेल, थोडे जास्तच झालेले असेल, तर त्याचं पर्यावसन येणाऱ्या काही कालावधीमध्ये कायद्याच्या रूपात होऊ शकतं. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं तडजोडीचं जर का धोरण जर का तुम्ही अवलंबलं, तर गोष्टी या तुमच्या नातेसंबंधात टोकाच्या होणार नाहीत. मात्र ह्या 2-3 टिप्स आहेत, ह्या थोड्या लक्षात घेतलं, तर येणारा जो मंगळाचा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मंगळाचं जे भ्रमण तुळ राशीमध्ये होणार आहे 14 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंत. त्याचा परिणाम वेगवेगळ्या लग्नावरती कशा प्रकारे होईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.